बघूया आता खाली कसे जातो आम्ही. सेफ जातो का सेफ माहीत नाही. इथले कुठल्याही प्रकारचे इथं वायर रूप वगैरे सेफ्टी वगैरे काहीच नसताना एवढ्या वरती आलेलो आहेत. बघूया खाली. आता जाण्याचा मार्ग तर खूप कठीण आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो चांबरलेली या डोंगरावरती. आणि चांबरलेल्या डोंगरावरती जर व्ह्यू जर बघितला तर पूर्ण सिटी तुम्हाला इथं बघायला मिळेल. दोन्ही बाजूने रस्ते बघायला मिळेल. एक जातो दिंडोरे आणि एक जातो पेठ. आणि इथून जर बघितलं तर पूर्ण व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. तिकडे पूर्ण गिरनार आहे. त्यानंतर तुम्हाला जर बघितलं तिकडं द्वारका. त्यानंतर इकडे जर बघितलं तुम्हाला आडगाव. हा पूर्ण सिटी तुम्हाला ह्या डोंगरावरून बघायला मिळेल, नाशिक सिटी चांबरलेल्या डोंगरावरती. आणि जर वरती जर व्ह्यू बघितला स्कायचा, खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. सुंदर डोंगर रांगा तुम्हाला बघायला मिळतील. खूप छान व्ह्यू तुम्हाला ह्या डोंगरावरती आल्यानंतर बघायला मिळतो. तो हा आहे चांबरलेला डोंगर. आणि याच्या पूर्ण आपण या डोंगरावरती मारू शकता. आणि त्यासाठी हा छोटासा रस्ता तुम्हाला बघायला मिळेल. या छोट्या रस्त्याने बरेचसे लोक सकाळी येऊन ट्रॅकिंग करतात. आणि सुट्टीच्या दिवशी बऱ्यापैकी इथे गर्दी सुद्धा असते. आज शनिवार आहे तरी पण बऱ्यापैकी लोक इथे तुम्हाला दिसतील. चला आपण पूर्ण प्रदक्षिणा मारतो. तो पेठ रोड, हा पेठला जाणार रस्ता. आणि बघा मित्रांनो, बरेचसे लोक इथं ट्रॅकिंगसाठी येत असतात, चांगल्या कामासाठी आणि काही ह्या कामांसाठी येत असतात. तर या निसर्गाचा चांगला उपयोग करा. तर अशा प्रकारे जर दुरुपयोग जर करत असाल तर या ठिकाणी आलेलं बरं. आणि तुम्ही जर इथं पावसाळ्यात जर आले तर खूप निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. आणि या डोंगराच्या अभोवती जर तुम्हाला हे डोंगर जर बघितले, हे डोंगर सुद्धा तुम्हाला खूप एनर्जेटिक फील करतात. त्या डोंगरावरती बघाल तर तुम्ही ऊन बघायला मिळेल, कारण हा पूर्व दिशा जी आहे डोंगराच्या त्या पलीकडे आणि आपण डोंगराच्या या बाजूने असल्यामुळं आपल्या एवढ्यावरती सावली आहे. डोंगराच्या आता पाठीमागे आहे. आपण आता डोंगराच्या त्या साईडला जाऊ, म्हणजे पूर्व साईडला. ही डोंगराची पाठीमागची बाजू. तुम्हाला जर इथं लहान मुलांना जर घेऊन यायचं असेल तरी तर तुम्हाला सेफली जावं लागेल, कारण इथं सेफ्टी गार्ड वगैरे काहीच नाही आहे. त्यामुळे लहान मुलांचा हात वगैरे पकडून आणायचं असेल तर या किंवा त्या ग्रुपमध्ये आले तर योग्य राहील. आणि तो जो रस्ता दिसतोय गाड्या जात आहे बघा, तो रस्ता जातोय दिंडोरी. आणि इथे जे आहे आरोग्य विज्ञानपीठ, सिंगल रोड आहे. तुम्हाला एकमेकांना क्रॉस करायला सुद्धा थोडीशी अडचण तयार होते. असा छोटासा रस्ता आहे, त्याच्यामुळं तुम्ही सेफली इथे येऊन ट्रॅकिंग करू शकता. तुम्ही जर अमरनाथ यात्रा जर बघितली तर या अमरनाथ यात्रेला सुद्धा तुम्हाला असाच प्रकारचा रस्ता तुम्हाला बघायला मिळेल. छोटेसे रस्ते की जे तुम्हाला एकमेकांना क्रॉस करायला सुद्धा अडचण येत असते. आपण आलो आहेत आता पूर्व दिशेला. जो की तुम्हाला सूर्य दिसतो तो आहे ढगांमध्ये, कारण वातावरण पावसाचं झालंय त्याच्यामुळे सूर्य दिसेन असं झालंय. जे मंदिर आहे इथे, त्या मंदिराकडे जाण्यासाठी या पायऱ्या पण आहे. म्हातारे लोक पण येतात, त्यांना येण्यासाठी हा खास पायऱ्यांचा मार्ग आहे. या पायऱ्यांच्या मार्गाने सुद्धा तुम्ही डोंगरावरती येऊ शकता. पायऱ्यांना जर बघितली खूप सारी हाईट आहे. आणि हे वरती मंदिर. इथे जर बघितलं वरतून खाली एकदम खोल उंच अशा पायऱ्या, खूप अनसेफ आहे. बघूया वरतून जितक्या वरती जाण्याचा प्रयत्न करायचा तितकं करूया. नको वरती असं जायचं. मित्रांनो, इथपर्यंत आलोय. यायचा रस्ता खूप अनसेफ आहे आणि जाण्याचा वरती डोंगराचा शेवट करतानाचा हा व्हिडिओ. बघूया आता खाली कसे जातो आम्ही.
सेफ जातं का सेफ माहीत नाही. इथले कुठल्याही प्रकारचे इथं वायर रूप वगैरे सेफ्टी वगैरे काहीच नसताना एवढ्या वरती आलेलो आहेत. बघूया खाली. आता जाण्याचा मार्ग तर खूप कठीण आहे. हा बघा जाणं अवघड आहे. खाली वरती आलो डेअरिंग करून. बघूया आता खाली कसं जाऊ. निघायचं मग. गायकवाड घाबरले इथपर्यंत यायला. त्यासाठी तुमच्याकडे ट्रेकिंगचं पूर्ण साहित्य किट असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं सेफ्टीला तुमच्याकडे इथं काहीच अवेलेबल नाही. वायर वगैरे असणं गरजेचं आहे, पण इथं नाही आहे. नको रिस्क घेऊ. चाल नाही तर चाल जाऊ. आलो इथून नाही अवघड आहे. इथून नाही मस्त अवघड आहे. इथं वरती कसं चालू. काहीच नाही इथं. आणि वरती आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. बसायला वरती एवढी बेंच चेकून आणून ठेवली काय माहिती. वरती येणं खूप तसं पाहिलं गेलं तर खूप रिस्की आहे. आणि विशेष म्हणजे वरती आल्यानंतर तुमचं स्वागत एक तुमची मस्त बेंच करते आणि त्याच्यावरती आपण मस्त आता बसूया. पूर्ण नाशिक सिटी थोडंसं धुकं आहे. आता धुई असल्यामुळे तुम्हाला एवढं फारसं दिसणार नाही. परंतु धुई जर नसते तर अजून तुम्हाला खूप क्लिअर छान इकडं जर बघितलं तर खूप सारे मळे वगैरे, इकडं सारे डोंगर वगैरे, शेती वगैरे तुम्हाला इथं बऱ्यापैकी बघायला मिळेल. दोन्ही बाजूला शेती आहे. ॲक्च्युली थोडा सिटीच्या आपण हा जो एरिया आहे हा थोडा सिटीच्या बाजूला आहे, बाहेर आहे. पॉईंट सारखे व्ह्यू तुम्हाला कोणत्याच डोंगरावर जाऊन मिळणार नाही एवढा तुम्हाला. कारण हा नाशिकमधला सर्वात जवळचा डोंगर हाच आहे आणि त्याच्यावरच तुम्ही पूर्ण सिटी एन्जॉय करू शकता आणि बघू शकता. आणि वरती थोडासाच एरिया आहे जे की तुम्ही पाऊल वाट वगैरे चालू शकता. आणि दोन्ही बाजूचं हे वातावरण. डोंगराचा वरचा जो एरिया आहे तो फारच कमी, म्हणजे जास्त जर हवा जरी असेल, वादळी वातावरण जरी असेल तर तुम्ही येणं अनसेफ असेल. वरती हे कसलं झाड याचं आहे ना, वडाचं झाड, आणि त्याला पाण्याची सोय म्हणून तिथे एक मडकं ठेवलेलं आहे. खूप छान उपक्रम आहे. आणि आम्ही शोधतोय आता जाण्याचा मार्ग, कारण येणं पण खूप अवघड होतं तेव्हा त्याच्यापेक्षाही जाणं अवघड आहे. आणि त्याच्या आधी आपण जी प्रदक्षिणा मारली ह्या डोंगराच्या खालच्या भागातून मारली. कसं वाटतं तुम्हाला आता? जाण्यासाठी रिस्क खूप आहे. बघूया आपण जाण्यासाठी काय मार्ग शोधायचा प्रयत्न करूया. परंतु खूप इथं बेंच वगैरे वरती आणणं आणि बसण्यासाठी तर खरोखर आणणाऱ्याचं कौतुक करावं लागेल. कारण स्वतःला येणंही सुद्धा एकट्याला अवघड आहे, तेव्हा बेंच घेऊन येणं म्हणजे खूप अवघड.